अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये एक असा महिना येणार आहे जो अत्यंत दुर्मिळ, अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली मानला जातो. असा महिना ज्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपले नाव दिले आणि असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेली छोटीशी भक्तीसुद्धा अनेक पटींनी फळ देते. पण या महिन्यात काही कामे पूर्णपणे निषिद्ध मानली जातात आणि अनेक लोकांना तर अजूनही माहिती नाही की अधिक मास म्हणजे काय, अधिक मास म्हणजे नेमकं काय असतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 2026चा अधिक ज्येष्ठ महिना कधी आहे, त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे, भगवान विष्णूची पूजा कशी करावी, काय करावं काय टाळावं, या महिन्यामागची ती अद्भुत कथा जी ऐकल्यावर तुम्हालाही या महिन्याचं खरा महत्त्व समजेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जर तुम्हाला धर्म, अध्यात्म, दत्तभक्ती आणि हिंदू संस्कृतीविषयी माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टी आपण रोज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया अधिक मास म्हणजे काय. आपलं हिंदू पंचांग हे चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर आधारित असतं. सौरवर्ष असतं जवळपास 365 दिवसांचं, पण चांद्रवर्ष असतं फक्त 354 दिवसांचं. म्हणजे दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक वाढत वाढत जवळपास 1 महिना इतका झाला की पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच म्हणतात अधिक मास. हा अधिक मास साधारण प्रत्येक 2.5 ते 3 वर्षांनी येतो आणि 2026 मध्ये हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणून त्याला अधिक ज्येष्ठ महिना असं म्हटलं जात आहे. 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे 17 मे 2026 पासून आणि समाप्त होणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजे जवळपास पूर्ण 2 महिने ज्येष्ठ महिन्याचा प्रभाव राहणार आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी मानला जातो. पण मित्रांनो, या अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात माहिती आहे का? यामध्ये एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते. पुराणानुसार पूर्वी सर्व महिने स्वतःला श्रेष्ठ समजत होते, पण अधिक मासाला कोणीच मान देत नव्हतं. लोक त्या महिन्यात विवाह करत नव्हते, शुभ कार्य करत नव्हते आणि त्याला मलमास म्हणून कमी लेखत होते. हे पाहून अधिक मास खूप दुःखी झाला आणि तो थेट भगवान विष्णूंकडे गेला. तो रडत म्हणाला, प्रभू, सर्वजण माझा अपमान करतात, माझ्यात काही शुभ नाही असं म्हणतात. तेव्हा भगवान विष्णूंना त्याची दया आली. भगवान विष्णू म्हणाले, आजपासून हा महिना माझा असेल. मी स्वतः तुला माझं नाव देतो. आणि त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं नाव मिळालं. म्हणूनच मित्रांनो, हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो आणि असं म्हटलं जातं की या महिन्यात जप, तप, दान, पूजा, नामस्मरण, पारायण केल्यास अनेक पटींनी पुण्य मिळतं. आता अनेक लोक विचारतात, या महिन्यात भगवान विष्णूची पूजा कशी करावी? तर मित्रांनो, अगदी साध्या पद्धतीनेही पूजा केली तरी चालते. सकाळी लवकर उठून स्नान करावं, शक्य असल्यास स्वच्छ किंवा पिवळे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो. त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची प्रतिमा ठेवावी आणि तुळशीपत्र, पिवळी फुले, चंदन, अक्षदा अर्पण कराव्यात. त्यानंतर तुपाचा दिवा लावावा आणि मन शांत करून भगवान विष्णूंचं नाम स्मरण करावं. या महिन्यात सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जपावा, म्हणजेच 1 माळ जपावी. असं म्हटलं जातं की हा मंत्र मन शांत करतो, नकारात्मकता दूर करतो आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतो. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम,
भगवद्गीता, गुरुचरित्र, रामरक्षा यांचं वाचन करावं. फक्त 10 मिनिटे भक्तिभावाने केलेली पूजासुद्धा अत्यंत फलदायी मानली जाते. मित्रांनो, या महिन्यात दानधर्मालाही खूप महत्त्व दिले जाते. जसं की अन्नदान, जलदान, वस्त्रदान, गरिबांना मदत. कारण अधिक मास हा फक्त पूजा करण्याचा महिना नाही, तर माणुसकी जपण्याचाही महिना मानला जातो. पण मित्रांनो, या महिन्यात काही गोष्ट टाळण्यासारखी सांगितली जाते. जसं की विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसाय सुरू करणे. कारण हा काळ साधना आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. 2026च्या अधिक ज्येष्ठ महिन्यात 2 अत्यंत महत्त्वाच्या एकादशी येत आहेत. पहिली पद्मिनी एकादशी आणि दुसरी परमा एकादशी. या दोन्ही एकादशी अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण पैसा कमावतो, यश मिळवतो, पण मन शांती हरवून बसतो. कारण असे पवित्र महिने आपल्या जीवनात येतात, जो आपल्याला आठवण करून देतात की थोडा वेळ देवासाठी, थोडा वेळ स्वतःसाठी आणि थोडा वेळ शांततेसाठी द्यायला हवा. जर तुम्ही या अधिक ज्येष्ठ महिन्यात फक्त काही मिनिटे जरी नामस्मरण केले, तरी कदाचित तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री विष्णू, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.